तुम्हाला एकच सांगतो, अहंकार जेव्हा वाढत जातो तेव्हा सुरुवातीला लय गारगार वाटते, पण अजून जेव्हा अहंकार वाढतो तेव्हा लोक खालून काय काय गरम करतात हे लोक या माजखोर सरकारला येत्या काळामध्येच त्या ठिकाणी कळेल. त्यामुळे जे लोक पवार साहेबांना सोडून दादांबरोबर आले, दादांना सुद्धा त्यातल्या बऱ्याच नेत्यांनी त्रास दिलेला आहे. असे ते 4 लोक कोण आहेत हे लोकांना तिथं माहिती आहे. पण 14 वर्षाची मुलगी, पॉस्कोची केस त्याच्यामध्ये लागू शकते. 21 वर्षाचा मुलगा आहे. त्यामुळे आता पोलिसांकडे हा विषय आला असेल, ती कशामुळे गेली याच्यापेक्षा तिला शोधून आणणं हे पोलिसांची जबाबदारी आणि पोलीस त्या बाबतीतच कुठेतरी कमी पडतात. विषय एवढाच आहे की एकनाथ शिंदे साहेबांचे तिथे असणारे आमदार हे सुनील तटकरेंच्या विरोधातले आहेत. बोलत असताना कसं बोलत होते, बघतोच करतोच, आता मात्र शेपूट खाली घालून त्या ठिकाणी बसलेले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अशा पद्धतीने तुटून पडतील की त्यांना कुठंतरी ज्या पद्धतीने कॉक्रोच कोपऱ्यात जाऊन लपतं तसं या नेत्यांना त्या ठिकाणी लपावं लागेल. आणि त्याचं कारण असणार आहे युवा शक्ती. त्याच्याचबरोबर आम्ही दादांसाठी जो लढतोय, प्रामाणिकपणे लढतोय, आम्हाला तिथं कुठं न्याय मिळेना, दादांना न्याय मिळेना. तुम्ही सत्तेत आहात, मला एवढंच वाटतं ते फक्त वाघ आहेत पण बिना दात. काय नेमका प्रश्न होता? अनेक म्हणजे जवळपास 5.5 महिन्यापासून ते दाम्पत्य जे आहे तिथे येते, दात पोलिसांकडून काही मिळत नाहीये. काय झालंय की मला रोज 250-300 फोन कमीत कमी तिथे येत असतात आणि कोणी रॅन्डमली फोन करत असतात. आणि एक दिवशी एका व्यक्तीचा फोन आला आणि फोन आल्या आल्या तो बिचारा माणूस तिथं रडायला लागला. आणि 1-1.5 मिनिटं रडल्यानंतर तो म्हणाला की माझी मुलगी 5-5.5 महिने ही बेपत्ता आहे आणि अजूनपर्यंत सापडलेली नाही आणि पोलीस स्टेशनला जातो तर आम्हाला कुणी तिथं न्याय देत नाही, आम्हाला बसवत सुद्धा नाही आमच्याशी. आणि एक कुणीतरी खलाटे नावाचा इथं पोलीस अधिकारी होता, PSI, तो तर अशा लेवलला जाऊन बोलायचा की आम्हाला दुसरं काही काम नाही का, आता इलेक्शन लागले, तुम्ही नंतर या, तुमच्यासारखे बरेच असतात. आणि मग अशा पद्धतीची वागणूक त्या सामान्य परिवारातल्या म्हणजे मजुरी करणारे ही लोक आहेत. नवरा बायको रोज मजुरी करतात, त्यात त्यांचं घर चालतं. आणि मग असं झाल्यानंतर जेव्हा मी इथं येतो असं कळालं तेव्हा काही प्रमाणात त्यांच्यावर प्रेशर सुद्धा आणण्यात आलं की रोहित पवारांना इथं बोलू नका, नाही तर मग हा तपास कधीच तिथं होणार नाही. आज इथं आलो, विषय समजून घेतला पालकांकडनं. अतिशय वाईट आहे. 14 वर्षाची मुलगी म्हणजे पॉस्कोचीच केस खऱ्या अर्थाने इथं लागू शकते अशी आत्ताची परिस्थिती आहे. 14 वर्षाच्या मुलीला 21 वर्षाच्या मुलाली तिथं पळवून नेलं. गेले 5-6 महिने ते दोघं कुठे आहेत हे कोणालाच माहित नाही, कारण का पोलिसांकडनं तपासच दुर्दैवाने त्या ठिकाणी झालेला नाही. आणि मग असा कुठेतरी काल परवा आम्ही बोलल्यानंतर आता तपासाला जल्लद गती आलेली आहे. एका चांगल्या अधिकाऱ्याला त्याच्यावर नियुक्त केलेला, अजून एक नवीन अधिकारी तिथं नियुक्त केला जाईल. आणि मग आता कुठेतरी खऱ्या आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना हेच सांगितलं, अशी जर गरिबाची परिस्थिती असेल, एखादी 14 वर्षाची मुलगी बेपत्ता होईल, तुम्ही तरी त्या बाबतीतला तपास करत नसाल आणि हे आमच्यापर्यंत आलं असेल तर अशा किती केसेस असतील. त्यामुळे होम डिपार्टमेंटली सुद्धा सामान्य लोकांकडे लक्ष देत असताना कुठेतरी महत्व दिलं पाहिजे, न्याय दिला पाहिजे, अशा आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. प्रश्नच तो आहे की पोलिसांनी खरं सर्वसामान्यांना संरक्षण देणं गरजेचं आहे, मात्र पोलीस अलीकडे गुन्हेगारांनाच संरक्षण देताना दिसतात. कसं आहे की 100% पोलीस खराब आहेत असं नाही, 5-10% हे नक्कीच नासके पोलीस अधिकारी आहेत. काही दिवसांपूर्वी तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा बघितलं असेल, हडपसरमध्ये सुद्धा बघितलं असेल, जी काही अवैध दारू प्रकरणाच्या मुळे 18-20 लोकांचा मृत्यू झाला. हा तर आकडा फक्त पोलिसांचा आकडा आहे, पण काही लोक त्याच्या आधी सुद्धा दारू पिऊन म्हणजे 2 दिवस आधी, 1 दिवस आधी सुद्धा दुर्दैवाने त्यात मृत्युमुखी पडलेले आहेत. तो आकडा अजूनपर्यंत याच्यात आलेला नाही. आणि हे अवैध दारू धंदे का चालू आहेत, कारण का याच्यात काही पोलीस अधिकारी हे समाविष्ट आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत होते. दारू मुळे झालंच नाही असं ते ठामपणे या ठिकाणी सांगत होते. म्हणजे त्यांच्याकडून जर अशा प्रकारची कृती होत असेल तर नाही, हे चुकीचंच आहे. पोलीस डिपार्टमेंटकडनं असं कुठं सांगण्यात येत असेल, नाही ते हृदयविकाराने मेलं, दुसरं काहीतरी झालं, हे खरंच चुकीचंच आहे. लोकांना सुद्धा माहित होतं कशामुळे झालेलं आहे. खऱ्या अर्थाने इथं जर बघितलं तर एक नेक्सस आहे. काही महिन्यांपूर्वी तुम्हाला आठवत असेल एक व्हिडिओ लोकांमध्ये प्रसिद्ध झाला होता, ज्याच्यात एक गाडी आणि लोकांनी ते गाडीचं अख्खं तिथं व्हिडिओ काढला होता. तिथं हिंदी भाषिक व्यक्तीला विचारलं की ये गाडी किसके लिए है, तो त्यांनी सांगितलं हे जो दारू है इस गाड़ी से हम दारू बेचते हैं. मग ये कहाँ पे बेची जाती है, तो त्यांनी सांगितलं पिंपरी चिंचवड जाती है, पुणे जाते है, हर एरिया पे जाके ये गाड़ी का इस्तेमाल होता है, ये फुगा में भरा जाता है. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी सगळं सांगितलं होतं. त्याच्यावर कारवाई फार उशिरा झाली असं आम्हाला कळते. त्यामुळे एक नेक्सस आहे आणि याच्यात हफ्ते हे पोलीस डिपार्टमेंट घेते, म्हणजे घेते. त्यातले काही पुरावे हे मी स्वतः सोशल मीडियावर तिथं टाकलेले आहेत. लोकांचं सुद्धा हेच मत आहे. त्यामुळे आता ह्या घटना घडल्या, गरिबाच्या घरात त्यांचे कर्ता व्यक्ती आता दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेला आहे. पण ही चर्चा फक्त आत्ताच आहे, ही ऍक्शन आत्ताच आहे. एक 10-20 दिवसानंतर सगळं शांत झाल्यानंतर सगळं नॉर्मल होईल
त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गुंडागर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेची अतिशय वाईट हलाखीची परिस्थिती झाली. दिवसा ढवळ्या सुद्धा तिथं कोयत्याचा वापर केला जातो, हाणमार त्या ठिकाणी केली जाते. असं जर या पुण्यामध्ये जे पूर्वी कधीही होत नव्हतं, असं जर इथं पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असेल आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाढत असेल तर हेच म्हणावं लागेल की इथं असणारे सीपी हे कार्यश्रम नाहीत, फक्त VIP ला चांगली ट्रीटमेंट देणारे लोक आहेत, गरिबाला मात्र हवेवर सोडणारे लोक आहेत. आदिवासी समाजातली ही 14 वर्षाची मुलगी आहे म्हणून कुठेतरी उशीर होतोय. सामान्य परिवारातले हातावर पोट असणारे परिवारातली ही मुलगी आहे म्हणून कुठेतरी तिथं उशीर होतोय असं आपल्याला म्हणावं लागेल. आदिवासी समाज आहे, SC आहे, ST आहे, हे सगळे झोपडपट्टीमध्ये राहणार आहेत. ओपन समाजाचे सुद्धा, OBC समाजाचे सुद्धा लोक ग्रामीण भागातले इथं येऊन कष्ट करण्यासाठी झोपडपट्टीमध्ये तिथं राहतात आणि मग तिथून जर कोणी आलं तर त्याला दुय्यम वागणूक द्यायची. कोण काय करणार आहे, कोण याच्या पाठीमागे राहणार आहे, आणि जर एखादा चांगल्या गाडीमध्ये आला तर लगेच त्याला चांगली ट्रीटमेंट द्यायची. हा जो भेदभाव आहे गरीब आणि श्रीमंताचा, हा पोलीस स्टेशन पर्यंत आलेला आहे आणि हाच भेदभाव आम्हाला योग्य वाटत नाही. त्यामुळे हे प्रकरण दिसताना लहान असलं तरी पोटची मुलगी जाऊन 6 महिने झाले, तिचा अजून आता पत्ता त्याच्यामध्ये नाही आणि त्याला पोलीस प्रशासन सुद्धा 5-5.5 महिने दुर्लक्ष करत असेल तर हे कुठंच पोलीस डिपार्टमेंटला आणि महाराष्ट्राला शोभणारं नाही. पोलिसांकडनं सांगण्यात येतंय की त्यांचं प्रेम प्रकरण होतं, त्यातून ती मुलगी गेली आहे असं पोलीस बघा, प्रेम प्रकरण होतं नव्हतं हा वेगळा विषय. कुठलीही मुलगी जेव्हा 13, 14, 15 वर्षाची असते ती त्या अशा वयामध्ये असते की तिला कुठेतरी मार्गदर्शन केलं पाहिजे, तिला कुठेतरी मदत केली गेली पाहिजे. आता आई काय करते तर कुठेतरी जाऊन हातावर पोट आहे, दिवसाला कुठेतरी पैसे मिळाले तर घर चालते. वडील काय करतात तेच करतात. मग मजुराची मुलगी कसं तरी तिला ते शिकवत होते. अशा काळामध्ये जेव्हा एखाद्या मुलीवर अशा तिथं कुठेतरी उचलून कुणीतरी घेऊन जातं तेव्हा ठीक आहे, त्या काळामध्ये कशामुळे गेली पण 14 वर्षाची मुलगी, पॉस्कोची केस त्याच्यामध्ये लागू शकते. 21 वर्षाचा मुलगा आहे. त्यामुळे आता पोलिसांकडे हा विषय आला असेल ती कशामुळे गेली याच्यापेक्षा तिला शोधून आणणं हे पोलिसांची जबाबदारी आणि पोलीस त्या बाबतीतच कुठेतरी. खरं तर विधान परिषदेत चित्र बघितलं असेल तुम्ही, महायुतीमध्ये प्रचंड धुसफूस बाहेर आहे. त्या बिलातलं वादळ होतं का खरंच काही या निषेधाला समोर आलं, त्यामध्ये काही तथ्य पाहिजे? कसं आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष हा कितीही समुद्रासारखा मोठा असला तरी भाजपली त्यांना पेल्यामध्येच ठेवलेला आहे. मग तिथं कुठे दगड टाकला की तेवढंच ते हलतात. इलेक्शन आलं की हलतात, नाराज होतात आणि इलेक्शन संपलं की जसं आहे जसे ते चांगलं चाललंय, पैसे येत आहेत, भ्रष्टाचार चाललाय, कुठे हे होते ते होते. त्यामुळे जे काय आहे पेल्यातच यांना ठेवलेलं आहे ते सुद्धा 29 पर्यंत आणि त्यानंतर पायाली लाद दिली झाली या दोन्ही पेल्याला आणि तिथं भाजपचेच तिथं उमेदवारी सगळं 288 ठिकाणी होईल आणि या लोकांना बाजूला सारलं जाईल. याच्यातले 40 आमदार हे मात्र भाजप त्यांच्यात घेईल आणि इलेक्शन लढतील अशी भूमिका, अशी परिस्थिती त्या ठिकाणी आम्हाला जाणवतं. पुणे विधान परिषदेतून श्रीकांत पाटलांनी माघार घेण्याचं काय कारण आहे? तर शेवटी पुढून जेव्हा पैशाचा वापर एवढा मोठ्या प्रमाणात केला जात असेल आणि लोकांत चर्चा असेल 60 ते 70 कोटी रुपये फक्त तिकीट मिळण्यासाठी जर खर्च केले असेल आणि उद्या जाऊन अजून 50-60 कोटी रुपये खर्च करणार असतील तर कधी कधी जो उमेदवार असतो, जो सामान्य परिवारातला असतो, ते आकडे बघूनच तिथं कुठेतरी घाबरतो आणि काही ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर अपक्ष उभा राहिलेला जो व्यक्ती असतो तो कदाचित उद्या जाऊन त्याला पाठिंबा दिला तर आपला फायदा जास्त होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये काही लोक माघार घेतात आणि काही लोक पार्टीली सांगितल्यानंतर फक्त पुढच्या उमेदवाराला आपल्याला म्हणजे अपक्ष उमेदवाराला ताकद दिली तर निवडून येतो, अशामुळे माघार घेतात. आजची ही परिस्थिती पैशाचा खेळ आणि तो कोटीत गेलेला आहे आणि तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे लोकल बॉडीतून निवडून आलेले जे काही लोक आहेत ते सगळे मतदार ठरणार आहेत आणि मग लोकांना माहिती आहे 70% मतदार हे कुठेतरी महायुतीच्या बाजूले आहे, 30% फक्त महाविकास आघाडीच्या बाजूले आणि हे वास्तव माहिती असल्यामुळे सुद्धा काही लोकांनी माघार घेतली. कामगारची पराजय करण्यासाठी म्हणून उमेदवारी दिली अशी प्रचंड चर्चा चालली. आता तुम्ही बघितलं असेल विक्रम काकडेंच्या संदर्भामध्ये त्यांनी 10 कोटी खर्च दिलाय असं जय पवारांना कर्ज दिलं. आम्ही जेव्हा कोणाला कर्ज मागतो तेव्हा कुणी व्यक्ती आम्हाला कर्ज दुर्दैवाने त्या ठिकाणी देत नाही. आम्हाला बँकेकडे जावं लागतं आणि बँकेचंच लोन तिथं घ्यावं लागतं. अशा पद्धतीने एखाद मोठा व्यावसायिक एखाद्या युवा व्यक्तीला 10 कोटीचं लोन देऊ शकतो हे आजच नवीन त्या ठिकाणी मला कळालेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने लोन देऊन म्हणजे एकतर का दिलं, कसं दिलं, कोणामुळे दिलं, लोनमुळेच ही उमेदवारी दिली गेली तर काय झालं, हे खरं तर अजितदादांच्या आजच्या पक्षाच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना त्या ठिकाणी आपल्याला विचारावं लागेल. पण हे सगळं बघितल्यानंतर आम्ही खरंच थक्क झालो की एवढ्या मोठ्या प्रमाणात खरं दिला जातो का. आणि मला असं कळतं की फक्त जयलाच तो पैसा दिला असं नाही, असे बरेच लोक आहेत ज्यांना तिथं 1 कोटी 2 कोटी 1.5 कोटी असं काकडेंनी त्या ठिकाणी पैसा वाटलेला आहे. एवढा पैसा त्याकडे असेल आणि जो अशा पद्धतीने लोन देऊन वाटत असेल तर एक बँकच चालवते असं म्हणावं लागेल. मग इलेक्शनमध्ये तर
शेवटचा प्रश्न, खरं तर कॉक्रोच पार्टीची मोठी चर्चा चालली आहे. 6 तारखेला अनेक जण पाठिंबा देत आहेत. तुमचं काय मत आहे, तुम्ही जाणार आहात का ते? कॉक्रोच पार्टीला म्हणजे एकतर ते सोशल मीडिया आउटफिट एक ग्रुप आहे, त्यांना राजकीय दृष्टिकोनातून पाठिंबा देण्याची काही जरूरत नाही असं मला वाटतं. पण त्यांनी जो मुद्दा घेतलेला आहे हातात, नीटची परीक्षा, सीबीएसईची परीक्षा, त्याच्यामध्ये होणारा भ्रष्टाचार, तो मुद्दा मात्र त्या ठिकाणी अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे आज सकाळीच आपण सगळ्यांनी बातमी ऐकली असेल की नागपूरमध्ये एका मुलीली हा जो ताण आलेला आहे तिच्यावर, कारण का आई वडिलांनी कष्ट करून, शेतकऱ्याची मुलगी आहे, तिथं पैसे गोळा केले, कसं तरी दिली, अभ्यास केला, फी दिली, आणि मग आता परीक्षा द्यायची की हा परीक्षामध्ये भ्रष्टाचार झाला आणि तो ताण तिच्यावर असल्यामुळे तिने पत्र लिहून आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने युवा, ते सुद्धा 24 लाख विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर नफेखोरी होत असेल, पैसा खाल्ला जात असेल, सीबीएसईच्या बाबतीत तेच झालं असेल आणि पुरावे झाकण्यासाठी जर ऑफिसलाच आग लावली जात असेल, तर जे धर्मेंद्र प्रधान जे या देशाचे शिक्षण मंत्री आहेत त्यांना घरी बसावंच लागेल. आणि ते जर बसले नाही, नाही त्यांना बसवलं नाही तर लोकच असं काहीतरी करतील जे 6 तारखेला आपल्या सगळ्यांना दिसेल की त्यांना काही पर्याय राहणार नाही, पण घरीच बसावं लागेल. करतात एवढी मोठी सोसायटी असताना सुद्धा त्यांना पाणी हे नदीतून घ्यावं लागतं आणि नदीत पाणी अतिशय घाण आहे. त्याच्यामध्ये मेलेली जनावरं टाकली जातात, कचरा टाकला जातो आणि म्हणून तिथे असणारी जी मुलं, आता ब्लू सोसायटीमधली जी शाळा आहे ती 5,000 मुलांची शाळा आहे. त्यामुळे लहान मुलं आजारी पडत आहेत, वयस्कर माणसं आजारी पडत आहेत, काही एक्स आर्मीमन आहेत, काही एक्स अधिकारी आहेत, अशा पद्धतीची लोकं तिथं राहतात. त्यामुळे त्यांचा एक प्रस्ताव MIDCकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आदरणीय दादा जेव्हा पालकमंत्री होते त्यांनीसुद्धा त्यांना शब्द दिला होता, पण त्यानंतर त्यांची जी फाईल होती ती संत गतीने पुढे जात होती प्यायच्या पाण्याची. आणि मग काही दिवसांपूर्वी जे MD आहेत आपल्या MIDC त्यांना आम्ही भेटलो, जॉईंट MDंना भेटलो, आज पुण्यामध्ये MIDCचे जे कार्यालय त्यांना भेटलो, अधिकारी सहकार्य करत आहेत. फक्त एवढंच आहे की फार स्लो पद्धतीने त्या ठिकाणी काम आहे. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की याच्यातले जे काही रहिवासी लोक आहेत, IT पार्कमध्ये काम करणारे, ते काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्याचा विचार करत होते. IT वाले लोक आज जर आंदोलन करत असतील तर उद्या जाऊन भारताच्या बाहेरच्या कंपन्या IT पार्कमध्ये ज्या येऊ इच्छितात त्यांना जर संदेश दिला की अशा पद्धतीने सुविधा महाराष्ट्रामध्ये मिळत नाही, तर मग महाराष्ट्रात न येता ते बाहेरच्या राज्यात जाऊ शकतात. ही खरी भीती आम्हाला सर्वांना आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टीमध्ये राजकारण केलं पाहिजे असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे या नागरिकांना मदत करण्यासाठी त्यांना घेऊन अधिकाऱ्यांपर्यंत आलेलो आहे. अधिकारी सहकार्य करत आहेत, पण शेवटी निर्णय हा मंत्री उदय सामंत साहेबांच्या हातामध्ये आहे. 12 दिवसानंतर त्यांच्याकडे फाईल जाईल आणि नक्कीच त्या फाईलवर ते सकारात्मक निर्णय घेतील असा आम्हाला विश्वास वाटतो. त्यामुळे ट्रॅफिकचा मुद्दा, प्यायच्या पाण्याचा मुद्दा, हे 2 प्रमुख मुद्दे आपल्या पुण्यातल्या IT पार्कसाठी आहेत. त्यामुळे या दोन्ही विषयावर सरकारकडनं सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे. PMRDAकडे सुद्धा हा विषय, त्यांच्याकडे आम्ही 2-3 दिवसामध्ये जाऊन भेटणार आहोत. आता बघू पुढे जाऊन काय होतं. आता राजकीय सुरू झालं. त्यांच्यासोबत जी पायलट होती पिंकी माळी, त्यांना अजून भरपाई जी आहे सरकारतर्फे जे पैसे दिले जाणार होते ते भेटले नाही आहेत. काल तुम्ही ट्विट पण केलं. एक तर अजितदादांबरोबर जे त्यांचे पोलीस ऑफिसर होते जाधव, त्यांच्या परिवाराला सुद्धा सरकारकडून 5 लाख रुपयाची, आता ती खरं तर मदत फारच कमी आहे, 5 लाख रुपयाची मदत जी जाहीर झाली होती त्यांना मिळालेली नाही. पोलीस डिपार्टमेंटचा विमा कदाचित त्यांना तो मिळाला असेल, कारण का डिपार्टमेंट हे वेगळ्या पद्धतीने काम करतं. आणि ज्या माळी आहेत, ज्या तिथं एअर हॉस्टेस होत्या, त्यांच्या परिवाराला सुद्धा सरकारकडनं 5 लाख रुपयाची मदत अजूनपर्यंत दिली गेली नाही. त्याच्याचबरोबर घाई गडबडीने जेव्हा हा मुद्दा आम्ही उचलला अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल, तेव्हा घाई गडबडीने VSR या कंपनीकडनं 10 लाख रुपये या दोन्ही परिवाराला दिलं असं आम्हाला कळतं. पण 10 लाख रुपयामध्ये काही होणार नाही. त्याचं कारण असं, VSR कंपनीने एक इन्शुरन्स काढलेला आहे, तो 210 कोटी रुपयाचा आहे. तर कुठे ना कुठेतरी VSR कंपनीला, म्हणजे विमानाची किंमत तशी 15 कोटी, कारण ते 20 वर्षापूर्वीचं विमान होतं, पण विमा मात्र त्या विमानाचा 50 कोटी आणि लायबिलिटी विमा आपण बघितला 210 कोटीवर तिथं जातो. त्यामुळे VSR कंपनीला फायदा कोटीत होणार आहे, तो सुद्धा 200 कोटीपेक्षा जास्त. मात्र हे लोक जे त्या दादांबरोबर त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला, त्यांना सरकारकडनं आत्तापर्यंत दुर्दैवाने न्याय दिला गेला नाही. त्यामुळे सरकारला आम्ही विनंती करतो, कारण VSRला आत्तापर्यंत अजितदादांच्या ॲक्सिडेंटनंतर 210 कोटी रुपये तिथे दिले गेले, पण या आमच्या लोकांना अजूनपर्यंत, आणि दोन्ही पायलटला सुद्धा त्याच्या परिवाराला मदत दुर्दैवाने त्या ठिकाणी केली गेली नाही. म्हणजे एका बाजूला VSRला करोडो रुपये तुम्ही देत चाललेला आहात, आणि दुसऱ्या बाजूला सामान्य लोक दादांबरोबर जे मृत्युमुखी पडले त्यांना केली जात नाही. दुर्दैवाचं
या सरकारली आणि इथं असणाऱ्या नेत्यांनी दादांना तर वाऱ्यावरच सोडलं असं आपल्याला म्हणावं लागेल, पण दादांबरोबर असणारे हे जे सामान्य लोक जे होते त्यांना सुद्धा सरकार त्यांच्या परिवाराला गृहीत धरत नाही असा एक संदेश आपल्या सर्वांसमोर त्या ठिकाणी जात आहे. दादा, ठाण्यामधल्या तुमच्या उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीचा उमेदवार तर बिनविरोध निवडून आला रवींद्र पाठक. विषय असा आहे की बऱ्याच ठिकाणी पैशाचा मारा जो महायुतीकडनं केला जातोय तो खूप मोठा आहे. आकडे जर आपण ऐकले तर एका मताला 25-25 लाख रुपये तिथं दिले जाणार आहेत. आणि मग अशा पद्धतीची चर्चा जेव्हा होते तेव्हा जे उमेदवार आपल्याकडनं बिना खर्च करता फक्त लोकांच्या विश्वासावर निवडून येण्यासाठी प्रयत्न करत असतात ते काही प्रमाणात तिथं घाबरतात. तुम्ही बघितलं असेल पुण्यामध्ये जे काय तिथं MLCचं तिकीट दिलं गेलं त्यात करोडाचा व्यवहार झालेल्याची चर्चा आपण सर्वांनी तिथं ऐकलेलं आहे. आम्ही तर आकडा 60 कोटीचा तिथं ऐकलेला आहे. मग अशा पद्धतीने एवढा पैसा लावला जात असेल तर आमचे जे उमेदवार आहेत ते साधे उमेदवार आहेत, कुठं ना कुठं त्या ठिकाणी घाबरत असावेत. नाही तर काही ठिकाणी तिथं कुठंतरी एक अपक्ष उमेदवार जो उभा राहिलेला असतो तो चांगला असतो, त्याला जर आपण पाठबळ दिलं तर मग तो उमेदवार जो अपक्ष आहे तो चांगला निवडून येऊ शकतो. असं वेगवेगळ्या समीकरणकडे लक्ष देत त्या पद्धतीने तिथं आपण उमेदवार हे उभे केलेत, नाही तर उमेदवारी तिथं मागे घेतलेली आहे. पण एक गोष्ट आपण समजून घ्या की भाजप आणि महायुतीकडनं पैशाचा मारा या लेवलला केला आहे. तर एक तर उमेदवारांनी म्हणजे जे अपक्ष आहेत त्यांचासुद्धा फॉर्म मागे घेण्यासाठी पैसा दिला जातो. आणि सोलापूरमध्ये आपण जर बघितलं जो काँग्रेसचा उमेदवार होता त्या काँग्रेसच्या उमेदवारमध्ये जो सूचक होता त्या सूचकलाच पैसे दिले, ते सुद्धा 3-4 कोटी दिले अशी चर्चा आहे. आणि त्याला सांगितलं की सांग ही माझी सही नाही. म्हणजे जो जिवलग मित्र होता अनेक वर्ष त्यांच्याबरोबर काँग्रेसच्या नेत्याबरोबर त्या ठिकाणी होता त्याला सांगितलं की ही सही माझी नाही आणि त्या काँग्रेसच्या नेत्याचा फॉर्म तिथं बाद झाला. या लेवलला या गलिच्छ लेवलला हे राजकारण चाललं आहे. नुसता पैशाचा एका बाजूला गरीब मरतायत, कर्जमाफी फसवी आहे, सामान्य लोकांना न्याय मिळत नाही, लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, ऑइल मिळत नाही, पेट्रोल नाही, डिझेल नाही, आणि दुसऱ्या बाजूला घोडा बाजार मात्र या इलेक्शनमध्ये सुरू आहे. हे फार दुर्दैवी आहे. 4 ते 5 ठिकाणी असं दिसून आलेलं आहे जिथं अर्ज बाद होणे किंवा मग अशा पद्धतीच्या घटना घडते. महाविकास आघाडी म्हणून हे तिन्ही पक्षांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली नाही का, हा एक सुद्धा प्रश्न आहे. कारण की सोलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे तिथं अतिशय धक्कादायक आहे. पण अनेक जण असे आहेत जिथं उमेदवार नाही आहेत किंवा मागे घ्यायला लागले. तर बघा, हे इलेक्शन लोकातलं इलेक्शन नाही, हे इलेक्शन हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काही उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांच्यावरचं इलेक्शन आहे. सरळ जर तुम्ही आकडेवारी बघितली तर त्या आकडेवारीमध्ये महायुतीचं वजन जरा जास्त त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिसतं. ते सुद्धा 60%, 65%, 70%. त्यामुळे हे थोडंसं अनइव्हन फाईट त्याच्यामध्ये आहे. आमच्यात चर्चा आहे, सगळं आहे. विषय एवढाच आहे की आमच्याकडे पैसा नाही, आम्हाला खर्च करण्यासाठी तेवढी ताकद तिथं नाही. त्यामुळे भाजप आणि मित्रपक्षाकडनं करोड रुपये तिथं वाटत जात असताना आम्ही मात्र त्या ठिकाणी शांत आहोत. आम्ही शांत याच्यामध्येच आहेत. निवडून आलेल्या लोकांना एवढा पैसा लागणार असेल तर उद्या जाऊन सामान्य लोकांवर लक्ष देऊन आपण लोकातून चांगली लोकं जर निवडून आणली आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून उद्याच्या निवडणुका लढल्या तरच मला असं वाटतं की इथं कुठेतरी मार्ग आहे. पण हे जे काय चाललंय ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल झालेली आपण सगळे बघू शकतो. उमेदवारीबद्दल बोलला, पैशांचा आर्थिक व्यवहार झाला, 60 कोटी आकडा देखील तुम्ही सांगितलं. काय नेमका तो आर्थिक व्यवहार झाला? म्हणजे विक्रम काकडेंकडून राष्ट्रवादीने पैसे घेऊन उमेदवारी दिली असा आरोप करताय तुम्ही? आम्हाला जे कळतं आहे की भाजप, एकनाथ शिंदे साहेब तसंच अजितदादांचा पक्ष या तिन्ही पक्षाकडनं असे काही उमेदवार दिले त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे. त्यातले जर 40% उमेदवार बघितले तर काँग्रेसकडनं इम्पोर्ट केले आहेत, आमच्याकडनं इम्पोर्ट केलेले आहेत. म्हणजे त्यांच्या निष्ठावंतांना त्यांनी बाजूला ठेवलं. का ठेवलं? कारण त्यांचे जे निष्ठावंत आहेत भाजपचे ते कमी पैशावाले आहेत. तिथं कोणाला उमेदवारी दिली तर अशा लोकांना दिली जे बाहेरून आणलेत आणि त्यांच्याकडे पैसा दाबून आहे. आता हे सगळ्याच पक्षाच्या बाबतीत झालं आहे. पण चर्चा मात्र ही पुणे सीटच्या म्हणजे अजितदादांच्या पक्षाची जरा जास्त होते. आम्ही जे काय ऐकलेला आकडा आहे तो कुठेतरी 60-70 कोटीच्या आसपास आहे. हा आकडा फारच मोठा आहे. माझं एवढंच मत आहे, प्रामाणिक कार्यकर्ता, एखादा प्रामाणिक पदाधिकारी, सामाजिक आणि सगळ्याच पद्धतीचं समीकरण ठेवून जर सामान्य व्यक्तीला त्या ठिकाणी संधी दिली गेली असती नाही तर प्रामाणिक व्यक्तीला दिली गेली असती तर ते योग्य राहिलं असतं. पण इथं व्यावहारिक दृष्टिकोन मनामध्ये ठेवून एका व्यावहारिक व्यक्तीला जो अजितदादांवर अतिशय खालच्या लेवलला जाऊन पूर्वी बोललेला आहे अशा व्यक्तीला उमेदवारी देणं म्हणजे हे फार अन्यायकारक आहे दादांच्या विचारासाठी सुद्धा आणि दादांच्या खंदे समर्थकांसाठी सुद्धा. श्रीकांत पाटील यांचा टिकाव लागेल का या निवडणुकीमध्ये? तर बघा, ते आमचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, लढायला इच्छुक आहेत, त्यांना माहिती समीकरण कसं आहे. पण शेवटी लढणं पण महत्त्वाचं असतं. जेव्हा आपल्याला दिसतोय की ठीक आहे आकडेवारी अनुसार आपला पराजय आपल्याला दिसतोय, मग तिथं टिकणं राहणं हे सुद्धा फार म्हणतात त्याला धाडस लागतं. पण असंही होऊ शकतं नाराजगीच इतकी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पाटलांचा कदाचित त्याच्यामध्ये आमदारकीचा चान्स सुद्धा लागू शकतो असं आम्हाला वाटतं. वळसे पाटील असं म्हणाले होते, तुम्ही आता जसं
वळसे पाटील असं म्हणलेत की परिस्थितीनुसार राजकारण हे बदलत असतं. आम्ही तेच बघितलेलं आहे. परिस्थितीनुसार साहेबांना अनेक नेत्यांनी सोडलं. ज्या नेत्यांना पवार साहेबांनी मोठं केलं त्यात वळसे पाटील साहेब. त्याच्याचबरोबर जेव्हा दादा हयात होते, जेव्हा ते पार्टीचं सगळं निर्णय तिथं घेत होते, जे लोक पवार साहेबांना सोडून दादांबरोबर आले, दादांना सुद्धा त्यातल्या बऱ्याच नेत्यांनी त्रास दिलेला आहे. असे ते 4 लोक कोण आहेत? आणि मग याच्यातच आज वळसे पाटील साहेब असं स्टेटमेंट देत असतील तर मला असं वाटतं पवार साहेबांना त्यांनी त्या काळामध्ये जे सोडलं ते अजूनपर्यंत त्यांच्या डोक्यात बसलेलं आहे. परिस्थितीनुसार हे राजकारण बदलावं लागतं असं स्टेटमेंट त्यांच्याकडनं गेलेलं आहे. माझं एवढंच म्हणते, परिस्थितीनुसार राजकारण बदलण्यापेक्षा गरिबाची परिस्थिती कशी बदलेल, शेतकऱ्याची परिस्थिती कशी बदलेल, सामान्य लोकांची परिस्थिती कशी बदलेल यासाठी तुम्ही सत्तेत असताना बघा. त्याच्याचबरोबर आम्ही दादांसाठी जो लढतोय, प्रामाणिकपणे लढतोय, आम्हाला तिथं कुठं न्याय मिळेना, दादांना न्याय मिळे. परिस्थिती अशी काय बदला की हा सगळा जो काही दादांचा तपास आहे तो CBI कडे कसा जाईल. त्यामुळे राजकीय स्टेटमेंट देणं सोपं आहे पण विचाराला जगणं फार अवघड आहे. दादा, तुम्ही सांगितलं की आता मतांसाठी पैशांचा वापर येतो, उमेदवारीसाठी पैशांचा वापर झालेला आहे. ज्या ठिकाणी समजा ज्या निवडणूक होईल तर त्या ठिकाणी महाविकास आघाडीची मतं एकसंध राहतील का? बघ आता आकडेवारी कशी होती, काय होती, जिथं आमचं खरंच पक्ष आहे नाही तर एखादा अपक्ष आहे त्याच्यामध्ये काय समीकरण, तिथं असलेल्या उमेदवारांची त्या लोकांबरोबर काय संबंध, हे सगळे गोष्टी आहेत. म्हणजे फार किचकट हे इलेक्शन मारा होऊ शकतो. आता विषय एवढाच आहे की समजा 100पैकी त्यांच्याकडे 70% मतदान आहे, त्यामुळे ते काय बाहेरचं अजून कोणाचं मतदान घ्यायला जातील असं मला वाटत नाही. आणि त्यांना जर असं वाटत असेल पुढचा उमेदवार हा खूप तंदुरुस्त नाही, ताकदवान नाही, आर्थिक नाही, त्यामुळे कदाचित ते आमच्या मतदानावर लक्ष न देता त्यांचं मतदान कसं सुखरूप राहील याच्यावर लक्ष देते. बघा, महाराष्ट्रामध्ये जो उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आहे, जो बाळासाहेब ठाकरेंनी खूप कष्टाने त्या ठिकाणी उभा केला, खऱ्या शिवसैनिकांनी तो उभा केला. मराठी अस्मिता टिकवण्यासाठी त्या पक्षाची सुरुवात झाली. त्या पक्षाला तिथं पहिल्यांदा तोडलं. पवार साहेबांचा पक्ष दुसऱ्यांदा त्या पक्षाला तिथं तोडलं. आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे. मोठ्या नेत्यांना काँग्रेसकडनं BJPमध्ये घेण्यात आलं आणि हे जे काय प्रकरण आहे ते असंच बघता बघता बिहारपर्यंत गेलं आणि बिहारनंतर आज तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जींनी कष्टातून उभा केलेला जो पक्ष आहे त्या पक्षाला सुद्धा भाजपने फोडलं. म्हणजे कुठं ना कुठं तरी पैशाचा माज, ताकदीचा माज आणि दबावतंत्राचा वापर हे इथं या मोठ्या प्रमाणात करत चाललेले आहेत. आणि त्याच्यावरच आपण बघितलं ते अभिषेक बॅनर्जी यांचे कपडे फाडण्यात आले, खासदाराचे कपडे फाडण्यात आले. म्हणजे या ते हे उचित नाही, हे योग्य नाही. मी तुम्हाला एकच सांगतो, अहंकार जेव्हा वाढत जातो तेव्हा सुरुवातीला लय गारगार वाटतं, पण अजून जेव्हा अहंकार वाढतो तेव्हा लोक खालून काय काय गरम करतात हे लोक या माजखोर सरकारला येत्या काळामध्येच त्या ठिकाणी जे काही TMC बरोबर झालं त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो. पण आता उतरती कळा भाजपची 100% त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. कारण का ह्या सगळ्या गोष्टी ते का करतायत, कारण का ते घाबरलेले आहेत. आणि आज आपली आर्थिक परिस्थिती या देशाची बघितली तर काही दिवसांपूर्वी डॉलरला नीट करण्यासाठी 1,10,000 कोटी रुपयाचं सोनं हे विकावं लागलं. आणि जेव्हा सोनं विकावं लागतं तेव्हा समजून घ्या की आपली देशाची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाख्याची आहे. पूर्वी आपल्या या देशाचं जे काही लोन होतं, जे काही आपलं लोन होतं ते कुठेतरी 30-40 लाख कोटीवरनं 200 लाख कोटीवर आज गेलेलं आहे. आणि आता ते म्हणतील आम्ही सोनं विकलंच नाही. पण जर आपण आकडेवारी बघितली त्यावेळेस जे काही तुमचं डॉलरचा रेट बघितला आणि त्याचा जो स्वॅप बघितला आणि हे सगळ्या गोष्टी बघितल्या 100% सोनं हे विकलं लोकांना कळलं. त्यामुळे 2029ला लोक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अशा पद्धतीने तुटून पडतील की त्यांना कुठंतरी ज्या पद्धतीने कॉक्रोच कोपऱ्यात जाऊन लपतं तसं या नेत्यांना त्या ठिकाणी लपावं लागेल. आणि त्याचं कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात तुम्ही सामील होणार आहेत का? आमचा त्या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि तो याच्यासाठी आहे की नीटमध्ये जे झालं त्याच्याचबरोबर CBSEमध्ये जे झालं ते अतिशय दुर्दैवी आहे. नीटच्या बाबतीत 2दा झालं. आज मी तुमच्याशी आत्ता बोलत असताना मला कळालं की नागपूरमध्ये एका मुलीने पत्र लिहून नीटच्या परीक्षेमध्ये मनस्ताप झाला, परीक्षा कधी होणार याची उत्सुकता तिला तिथं होती आणि ह्या सगळ्या प्रेशरच्या अंतर्गत त्या मुलीने तिथं आत्महत्या केलेली आहे. आणि हे प्रकरण अतिशय डेंजरस आहे. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीने जो विषय हातामध्ये घेतलेला आहे, एक तर ती पार्टी नाही, सोशल आउटफिट आहे, एक ग्रुप आहे, पण त्यांनी जो विषय घेतलेला आहे तो महत्त्वाचा आहे नीटचा. त्यामुळे या विषयासाठी आमचा नक्कीच पाठिंबा आहे. तुम्ही जाणार आहे दादा?
विषय एवढाच आहे की आता तिथंच गर्दी इतके मोठ्या प्रमाणात असणार आहे, तिथं जाणं, तिथं उपस्थित राहणं हे नाही. पण जर आम्हाला कोणी विचारलं, बऱ्याच लोकांनी विचारलं आहे आम्ही जाऊ का, तर आम्ही त्यांना म्हणतोय की हा नीटचा प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही जायला काही हरकत नाही. दादा अनिकेत तटकरे बिनविरोध झालेला आहे. खरं तर दादा जाऊन काही महिने झालेत, मात्र त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. तिकडे जल्लोष असेल तर हा विजय साजरा केला. सुनील तटकरेंबद्दल आणि प्रफुल्ल पटलांबद्दल ते कोणाचेच नाहीत. ते न साहेबांचे होते, न दादांचे होते, न ते कार्यकर्त्यांचे आहेत, न ते पदाधिकाऱ्यांचे आहेत. त्यामुळे जल्लोष ते करतील, बरंच काय करतील, कारण का त्यांची ती विचारसरणीच आहे. जो व्यक्ती कोणाचाच नाही त्या व्यक्तीबद्दल वेळ का घालवायचा. विषय एवढाच आहे की एकनाथ शिंदे साहेबांचे तिथे असणारे आमदार हे सुनील तटकरेंच्या विरोधातले आहेत. बोलत असताना कसं बोलत होते, बघतोच करतोच, आता मात्र शेपूट खाली घालून त्या ठिकाणी बसलेले आहेत. मग कुठंतरी आता लेनदेन झाली असं आम्हाला कळतंय की त्या जिल्ह्याचं जे पालकमंत्री पद आहे ते शिंदे गटाला जाईल असं कुठंतरी आहे. त्यामुळे हे आधी जे बोलत होते ते फक्त कशासाठी बोलत होते, तर फक्त जिल्ह्याचं प्रमुख पद नाही तर पालकमंत्री पद बोलण्यासाठी ते बोलत होते. पण ते मिळालं की गुपचूप बसले. म्हणजे आधीचं जे नाटक केलं आता ते लोकांसमोर त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे शिंदे साहेबांकडे असणारे कोकणातले जे आमदार आहेत, ज्या पद्धतीने दुटप्पैकी भूमिका आम्ही, मला एवढंच वाटतं ते फक्त वाघ आहेत पण बिना दातवाले वाघ आहेत. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी 6 महिन्यांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या आई वडिलांच्या तक्रारीची दखल घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी थेट सांगावी पोलीस स्टेशनला भेट देत तपासाबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी तपासातल्या गतीबाबत नाराजी व्यक्त करत पोलिसांना चांगला जाबही विचारला. पीडित कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार 14 डिसेंबर 2015 रोजी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर सांगवी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. मात्र 6 महिने उलटूनही मुलीचा ठाव ठिकाणा लागला नसल्याने पालकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही तपास अपेक्षित प्रगती होत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. न्याय मिळत नसल्याची भावना निर्माण झाल्याने संबंधित कुटुंबियांनी आमदार पवार यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. त्यानुसार पवार यांनी गुरुवारी दुपारी सांगवी पोलीस स्टेशनला भेट देऊन तपासाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्याशी चर्चा करून अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास अधिक वेगाने आणि प्रभावीपणे होण्याची गरज व्यक्त केली आहे. पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की 6 महिन्यानंतरही अल्पवयीन मुलीचा शोध लागलेला नाहीये, ही गंभीर बाब आहे. तपास योग्य दिशेने आणि अधिक प्रभावीपणे व्हायला हवा. पीडित कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर पुढील काळात आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा त्यांनी दिलाय. तक्रार दाखल झाल्यानंतर सांगवी पोलिसांनी तपास सुरू केला. मोबाईलचा क्रमांकाचा CDR, CCTV फुटेज तसेच इतर तांत्रिक बाबींचे परीक्षण करण्यात आलं. मात्र बेपत्ता मुलीचा मोबाईल बंद असल्याने तपासात अडचणी येत आहे. तपासाना संदर्भातील सर्व माहिती आमदार रोहित पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून यांच्या शंकाचं निरसन करण्यात आलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.